सांगलीत विट्यात पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून, पती फरार. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आज पहाटेच्या सुमारास एका पतीने आपल्या पत्नीची लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. काजल उर्फ श्रद्धा अविनाश लोटके, वय वर्ष 23 असं मृत महिलेचं नाव असून किरकोळ वादातून ही खळबळजनक घटना घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. काजल आणि संशयित आरोपी अविनाश तुकाराम लोटके यांचा 4 ते 5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना 3 वर्षांचा मुलगा आहे. काल सोमवारी रात्री हे दाम्पत्य अष्टमीच्या यात्रेसाठी गेले होते. मात्र तिथून परतल्यानंतर त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. या वादाचे रूपांतर हिंसेत होऊन अविनाशने काजलच्या डोक्यात लोखंडी रॉडने गंभीर वार केले, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. आणि विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी अविनाशने अत्यंत थंड डोक्याने आपल्या 3 वर्षाच्या मुलाला मित्र रोहित कोरडे याच्याकडे नेऊन सोडले. काजल मला न सांगता कुठेतरी बाहेर गेले असं खोटं सांगून तो तेथून फरार झाला. बराच वेळ होऊनही अविनाश परत न आल्याने रोहितने त्यांच्या घरी जाऊन खिडकीतून पाहिलं असता घरात रक्ताचे थारोळे दिसले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण असून मृत काजलची मावशी दीपाली साठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विटा पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.